कोश म्हणजे काय, तर कोश म्हणजे काय तर शब्दांचा, विविध माहितीचा किंवा ज्ञानाचा पद्धतशीरपणे केलेला संग्रह. विविध ज्ञानाचे विशिष्ट पद्धतीने केलेलं जे संकलन असते किंवा मांडणी असते तिलाच म्हणतात कोश. कशाची मांडणी? विविध ज्ञानाची पद्धतशीरपणे केलेलं संकलन आहे आणि त्याची जी मांडणी तिलाच म्हणतात कोश. उपलब्ध जे ज्ञान आहे त्याचं व्यवस्थापन आणि सुलभ रीतीने त्याची सोय उपलब्ध व्हावी हे उद्दिष्ट असते कोश वाङ्मयाचं. आता ह्या कोशांची आवश्यकता काय? हे कोश कशासाठी पाहिजेत? तर वाचकांपर्यंत ज्ञान पोचवण्यासाठी, त्यांची जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी कोश वाङ्मय आवश्यक आहेत. कोश वाङ्मयांची गरज काय? तर वाचकांपर्यंत ते जे उपलब्ध ज्ञान आहे ते पोचवणं आणि वाचकांना जी जिज्ञासा आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न या कोश वाङ्मयातून केला जाते. एखाद्या मुद्द्याचा सविस्तर असा उलगडा या कोशांमधून होतो. वाचकांमध्ये अभ्यास वाढण्यासाठी, अभ्यासाची प्रेरणा मिळण्यासाठी कोश वाङ्मयांचा उपयोग होतो. पूर्वसंग्रहित जे ज्ञान आहे ते वाचकांपर्यंत पोहोचून त्याच्यामध्ये अधिक भर घालण्याची, संशोधन करण्याची गरज कोश निर्माण करतात. कसली गरज निर्माण करतात कोश? तर पूर्वसंग्रहित जे ज्ञान आहे त्या ज्ञानात अधिक भर घालण्याची, संशोधन करण्याची गरज कोश वाङ्मय निर्माण करतात. राष्ट्राच्या सांस्कृतिक अवस्थेचे प्रतीक म्हणजेच कोश. बौद्धिक वा सांस्कृतिक गरजा ज्या ज्या प्रकारच्या असतात आणि त्या त्या प्रकारची कोश निर्मिती त्या त्या समाजामध्ये होत असते. राष्ट्राचं कसलं प्रतीक आहे? सांस्कृतिक अवस्थेचं प्रतीक. कोण? कोश. बौद्धिक किंवा सांस्कृतिक ज्या ज्या म्हणून गरजा असतात त्या त्या प्रकारच्या कोश वाङ्मयांची निर्मिती त्या त्या समाजामध्ये होत असते. आता हे जे कोश आहेत या कोशांच्या मांडणीकरता, कोश माहितीच्या मांडणीकरता काही गोष्टी आवश्यक आहेत. कोश माहितीच्या मांडणीकरता काही गोष्टी आवश्यक आहेत. त्या गोष्टी कोणत्या? अचूकपणा, नेमकेपणा, वस्तुनिष्ठता, बांधीवपणा आणि अद्ययावतता या गोष्टी कोशांच्या मांडणीकरता आवश्यक असतात. कोणत्या गोष्टी? अचूकपणा, नेमकेपणा, वस्तुनिष्ठता, बांधीवपणा, अद्ययावतपणा या गोष्टी कोशातील माहितीच्या मांडणीकरता अत्यंत आवश्यक असतात. ठराविक काळामध्ये कोशांच्या सुधारित आवृत्त्या किंवा पुरवण्या काढाव्या लागतात. ठराविक काळामध्ये कोशांच्या सुधारित आवृत्त्या किंवा पुरवण्या काढायला लागतात. आता ही जी कोश रचना असते ही आकार, विल्ले आणि विषय अशा दोन पद्धतीने तिचा वापर केला जातो कोश रचनेचा. एकतर आकार विल्ल्यानुसार ती असते कोशरचना किंवा विषयवार कोशरचना केलेली असते. हे वाचकांच्या सोयीसाठी केलेलं असते. माहिती शोधण्याची सोय त्यांना व्हावी सहजपणे म्हणून ही आकारविल्ले पद्धत वापरली जाते किंवा विषयवार कोशरचना केली जाते. कोशाच्या शेवटी सूची दिलेली असेल तर वाचकाची उत्तम रीतीने सोय होते सूचीमुळे. अशा प्रकारची जी कोशरचना आहे
ते एखादी व्यक्ती किंवा संपादक मंडळ करू शकते. कोश वाङ्मयातील लेखन जे आहे ते विविध विषयांवरील तज्ज्ञांद्वारे केले जाते. किंबहुना कोशरचना करण्यासाठी विविध विषयातील तज्ज्ञांची गरज भासते. आता आपण पाहूया कोशाचे प्रकार. कोशांचे प्रकार किती? तर साधारणपणे आपल्याला कोश जे आहेत ते 4 विभागात वर्गीकरण करता येतात. कोश किती विभागात वर्गीकरण करता येतात? साधारणपणे 4. त्यातला एक विभाग आहे शब्दकोश. दुसरा विभाग आहे विश्वकोश. तिसरा प्रकार आहे कोश सदृश्य वाङ्मय आणि चौथा आहे सूची वाङ्मय. अशा प्रकारे कोशांचे आपल्याला साधारणपणे 4 विभागांमध्ये वर्गीकरण करता येते. आता या विभागांमधला एक विभाग शब्दकोश. आता शब्दकोश यामध्ये शब्दांचा संग्रह असतो. कोणत्या कोशामध्ये? शब्दकोशामध्ये. शब्दांचे अर्थ, प्रतिशब्द, पर्यायी शब्द, शब्दांची उत्पत्ती, ही जी सगळी माहिती आहे ती शब्दकोशामध्ये सापडते. शब्दकोशामध्ये काय? शब्दांचा संग्रह, शब्दांचा अर्थ, प्रतिशब्द, पर्यायी शब्द, शब्दांची उत्पत्ती ही आपल्याला शब्दकोशामध्ये सापडते. शब्दकोशांचे काही महत्त्वाचे प्रकार आहेत. शब्दकोशांचे काही महत्त्वाचे प्रकार त्याच्यामध्ये आहे सर्वसंग्राहक शब्दकोश, विशिष्ट शब्दकोश, परिभाषा कोश, उत्पत्ती कोश, समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्दकोश, म्हणी वाक्प्रचार संग्रह कोश असे शब्दकोशांमध्ये महत्त्वाचे प्रकार पडतात. प्रसाद, शब्दकोशांमध्ये कोणते महत्त्वाचे प्रकार पडतात? तर 1 सर्वसंग्राहक शब्दकोश, 2 विशिष्ट शब्दकोश, 3 परिभाषा कोश, 4 उत्पत्ती कोश, 5 समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्दकोश, 6 म्हणी वाक्प्रचार संग्रह कोश असे शब्दकोशाचे महत्त्वाचे प्रकार पडतात. आता आपण समजून घेऊया विश्वकोश. तर विश्वकोशाचे 2 भाग पडतात. विश्वकोशाचे किती भाग पडतात? 2. एक सर्वसंग्राहक, एक भाग पडतो सर्वसंग्राहक कोश. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका, महाराष्ट्रीय ज्ञानकोश, मराठी विश्वकोश ही त्याची उदाहरणं सर्वसंग्राहक शब्दकोशाची. दुसरा जो भाग आहे तो आहे विशिष्ट विषयपर कोश. एक सर्वसंग्राहक कोश आणि दुसरा आहे विशिष्ट विषयपर कोश. हे एखाद्या विषयाला वाहून घेतलेले कोश असतात. कोणते? विशिष्ट विषयपर कोश. एखाद्या विषयासाठी ते असतात. उदाहरण द्यायचं झालं तर भारतीय संस्कृती कोश, व्यायाम कोश हे त्याची उदाहरण आपल्याला देता येईल. कसली? विशिष्ट विषयपर कोश. तिसरा प्रकार आहे कोश सदृश्य वाङ्मय. तिसरा कोशाचा प्रकार आहे कोश सदृश्य वाङ्मय. आता ह्याच्यामध्ये काय असते? एखाद्या विषयाची समग्र मांडणी केलेली असते. कोणत्या प्रकारात? कोश सदृश्य वाङ्मय प्रकारात एखाद्या विषयाची समग्र मांडणी केलेली असते. तर ह्याच्यासाठी काय केलेलं असते? तर विषयवार तज्ज्ञांकडून
लेख लिहून घेतले जातात आणि ग्रंथ निर्मिती केली जाते. कोश सदृश वाङ्मय जे आहे याच्यामध्ये एखाद्या विषयाची समग्र मांडणी आणि मग त्यासाठी त्या विषयावरती तज्ज्ञ जे लोक असतात त्या तज्ज्ञांकडून लेख लिहून घेतले जातात आणि मग ही ग्रंथ निर्मिती केली जाते कोश सदृश वाङ्मयाची. आता याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्र जीवन खंड 1 आणि 2 हे कोश सदृश वाङ्मय. शहर पुणे खंड 1, 2 हे कोश सदृश वाङ्मयाचं उदाहरण आहे. पुढचा जो प्रकार आहे सूची वाङ्मय. पुढचा जो प्रकार आहे सूची वाङ्मय. आता ग्रंथाच्या अखेरीस दिलेली त्या ग्रंथातील व्यक्ती, विषय, स्थळे व ग्रंथ यांची जी यादी आहे, शब्द यांच्या ज्या याद्या आहेत त्यालाच म्हणतात सूची. सूची म्हणजे काय तर ग्रंथाच्या शेवटी त्या ग्रंथामध्ये ज्या व्यक्तींबद्दल लिहिलेलं आहे त्या व्यक्ती, विषय, स्थळे, ग्रंथ यांची यादी म्हणजेच सूची. शब्दांची यादी म्हणजेच सूची. सूची जी असते ती सहसा अक्षरविल्ल्याप्रमाणे असते. त्या ग्रंथाच्या वाचनास मदत करणारी ही सूची असते. सूची म्हणजे काय तर त्या ग्रंथामध्ये ज्या व्यक्तींविषयी लिहिलेलं आहे, व्यक्ती आलेले आहेत, विषय आलेले आहेत, स्थळे आलेली आहेत, ग्रंथ आहेत, यांची एक यादी तयार केलेली असते ती म्हणजे सूची. शब्दांची यादी केलेली असते ती म्हणजे सूची. आणि ही सूची आकार विल्ल्याप्रमाणे असते म्हणजे त्या ग्रंथाचं वाचन करायला सोपं होतं आहे. ह्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर मराठी नियतकालिकांची दाते यांनी सिद्ध केलेली सूची. मराठी नियतकालिकांची दाते यांनी केलेली सूची हे त्याचं उदाहरण देता येईल सूची वाङ्मयाचं.